to the city streets, we began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals, they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna नमस्कार, शुभ सकाळ. सुंदरशा दिवसाच्या सुंदरशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा वार आहे सोमवार आणि सकाळी 5:30 वाजलेले आहेत. 5:30 ते 7:30 या 2 तासाचं रुटीन मी आजच्या व्हिडिओमधून तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. हा व्हिडिओ मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ असं तुम्ही म्हणू शकता, कारण तुमची बऱ्याच वेळा मला कमेंट येत असते की ताई तुझं सकाळचं रुटीन दाखव. ॲक्च्युली थोडंसं सकाळची घाई असल्यामुळे व्हिडिओ शूट करणं जमत नाही, पण मी म्हटलं चला आज तुमच्यासाठी थोडासा वेळ काढून आज तुमच्याबरोबर सगळं शेअर करूया. कारण तुम्हाला ते बघून खूप एनर्जेटिक वाटतं, तुम्हाला एनर्जी येत असते, तुम्हाला खूप छान छान आयडिया मिळत असतात तुमच्या कमेंटमार्फत. तुम्ही तर सगळ्या मला सांगत असतात, तर ऐकून बघून खूप वाचून खूप छान वाटतं. तर म्हटलं चला, तर बेसिक कामं जी असतात सकाळी, बेड मेकिंग म्हणा किंवा केर काढणं म्हणा किंवा लादी पुसणं किंवा जे काही आजूबाजूची छोटी मोठी कामं असतात, जर कधी भांडी लावलेली नसतील स्टँडमध्ये तर ती लावून घेणं, अशी जी काही बेसिक कामं असतात उठल्या उठल्या पहिली ती करून घेते. म्हणजे पूर्ण घर आपण क्लीन करून घेतो. म्हणजे जी वस्तू आपण जर रात्री काढून घेतलेली आहेत, अंथरुणं म्हणा, सगळ्या गोष्टी तिथल्या तिथे ठेवून घ्या. आणि आता पावसाळा चालू झाला ना, मग एक काम अजून वाढलंय, कारण मग स्टँडवर असे कपडे सुकत घातले जातात रात्री. आता पावसाळा चालू झालाच आहे, म्हणजे पाहिजे तेवढा नाही पण थोडाफार पाऊस पडतोच आहे आणि त्याच्यामुळे मग कपडे बाहेर घालणं किंवा रात्रीचे तर कपडे आपण बाहेर घालतच नाही, पण मग असे फॅन खाली रात्री सुकत ठेवावे लागतात. तर मग ते पण एक काम वाढलेलं आहे. नाहीतर आदल्या दिवशीच माझे कपडे काढलेले असायचे. आता ह्याच्यासाठी पण एक 5-10 मिनटं माझी जातातच. तर ती देखील आता वेळ वाढला आहे. म्हणजे माझ्या जे 2 तासाचं रुटीन होतं त्याच्यामध्ये अजून 10 मिनटं ॲड झालेली आहे. म्हणजे अजून आपण 2 तास 10 मिनटाचं माझं रुटीन असं तुम्ही म्हणू शकता. तर कपडे छानपैकी आता घडी करून ठेवते, सेग्रिगेट करून ठेवले. म्हणजे ज्या ज्या गोष्टी आता मला लागणार आहेत, किचन नॅपकिन्स आहेत ते वरतीच ठेवले. म्हणजे ते आता मला किचनमध्ये जेव्हा जाईन तेव्हा यूज होईल, कारण ते देखील मी रोज रात्रीच वॉश करून घेते. म्हणजे सकाळी लवकर यूज होतात, म्हणजे पेंडिंग राहत नाही. ब्रश करून घेतलं आहे आणि फ्रेश झाली आहे. म्हणजे डोळ्यावर थंड पाणी मारून घेतलं आहे. कितीही गरमी असो, पावसाळा असो, कितीही थंड असं ना, तरी मी डोळ्यावर थंड पाणीच घेते. कारण थंड पाण्याने झोप अटकन अशी उडून जाते आणि खूप फ्रेश वाटतं. डोळ्यांना थंड पाणी जर जेव्हा कधी पण आपण मारलं ना त्याच्यावरती छानपैकी, तर खरंच डोळे खूप रिलॅक्स होतात. आता वाजलेत किती ते मी बघते, टाईम झाला. हातात मोबाईल आहे पण तरी पण मी वरती बघते, कारण वरती बघायची नेहमी सवय झालेली आहे. आणि आता जो व्हिडिओ अपलोडला टाकायचा, म्हणजे आज जो व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तो मी अपलोडला टाकणार आहे. आणि फोनला चार्जिंग पण नव्हती रात्रभर, कारण आणि मी रात्रीचा लावून ठेवत नाही. तुम्ही पण असं करू नका. पूर्ण कंटिन्यू जेव्हा तुम्ही समोर असाल तेव्हाच फोन चार्जिंगला लावून ठेवा. चार्जिंगला लावून बराच वेळ म्हणजे असंच रात्रभर ठेवायचा नाही कधी, कारण आपण मग झोपेत असतो आणि मग कळत नाही रात्रभर फोन तसाच चालू राहतो. तर किचन नॅपकिन्स होते ते सगळे चेंज करून घ्यायचे. म्हणजे 2 ठिकाणी 2 ठेवते मी. एक आहे तो हात वगैरे पुसायला आणि एक जो मला क्लिनिंगसाठी वगैरे असं काही लागतो तो. डब्बा होता. प्लॅटफॉर्म वर्क माझं काही नव्हतं, कारण काल रात्रीच मी सगळं रॅकमध्ये सगळ्या जे काही होती भांडी वगैरे ती सगळी करून ठेवलेली. फक्त रात्रीचं जे काही जेवण वगैरे उरलेलं असतं ते मी ठेवून घेते. त्याच सगळ्या गोष्टी असतात प्लॅटफॉर्मवर. आणि जो सकाळचा खाऊ लागणारा असतो आपल्याला ब्रेकफास्टसाठीचा, तो थोडासा जो काही प्लॅटफॉर्मवर असतो तोच. आता तो देखील मी थोडा करून आता बाजूला काढून ठेवते. त्याच्या आधी आज जे काही भाज्या करायच्या आहेत, म्हणजे आज उसळ करायची, तर त्याच्यासाठी वाटप फ्रीजमध्ये ऑलरेडी वाटून ठेवलेलं. आणि ना काल ना घाई गडबडीतनं मी जी जाळी असते ना तीच त्याच्यावर ठेवली आणि तीच ठेवली मी. माझ्या लक्षातच नाही आलं. मी म्हटलेलं की नंतर थोडंसं काढून बघते आणि नंतर त्याच्यावरती प्लेट ठेवेन. राहिलं आणि मी विसरून गेली. फ्रीजमधलं खूप थंड असतं, तर म्हणून काढून ठेवलं. म्हणजे ते 10 ते 15 मिनटात ना ते थोडंसं नॉर्मल होईल. फ्रीजमधनं टमॅटो आणि बीट काढून घेतलं आहे, कारण ना वाटाणे पण मला कुकरला लावायचं, तर मी म्हटलं त्याचबरोबर आपण बीट पण घेऊया, म्हणजे सॅलडसाठी ते पण होऊन जाईल. वाटाणे रात्री भिजत घातलेले छानपैकी फुगलेत. आणि पाणी म्हणजे एकदा मी वॉश करूनच मी भिजत घालते, म्हणजे पटकन घाई गडबड असेल ना तर परत मध्ये वॉश करायची नाही. आणि मी निवडूनच घालते, म्हणजे परत त्याच्यामध्ये सकाळी ना मग असं नको व्हायला की अरे कुठे खराब आहेत का बघून घ्या वगैरे, असं काही नाही. तर मग टेन्शन नाही राहत. जर तुम्ही पहिलंच जेव्हा भिजत घालाल ना तेव्हा छानपैकी क्लीन करून घ्यायचे.
5-7 मिनटं जातात, पण ते रात्रीच करून घेतलेलं बरं असतं. किंवा मग जेव्हा आपण आणतो ना तेव्हाच ते साफ करून ठेवायचे, म्हणजे प्रश्नच येत नाही, मग तुम्ही कधीही घालू शकता. आता मी खाली वाटाणे ठेवलेत आणि वाटाण्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकलं आहे, जास्तीचं पाणी नाही टाकलं आहे. आणि वरती 2 जे बटाटे म्हणण्यापेक्षा आपले बीट ठेवलेले आहेत, तर छानपैकी एकाच कुकरला होऊन जातील आणि माझी बाकीची कामं आवरेपर्यंत ना कुकरच्या 2-3 शिट्या पण होऊन जातील. 2 ते 3 शिट्यामध्ये वाटाणे देखील खूप छान शिजतील आणि बीट देखील छान उकडलं जाईल. मग तुम्हाला बीट चपातीमध्ये पिठामध्ये टाकायचं असेल तर टाका, किंवा सलाड करून खायचं असेल तरी पण चालेल. आता मी हा जो सकाळचा नाश्ता आहे तर त्याच्यामध्ये आता नाश्ता चेंज केला आहे मी. आता जेव्हा आता उन्हाळा आपला संपत आला आहे ऑलमोस्ट आणि माझा गुलकंद पण संपला आहे, तर म्हणून मग मी नवीन नाही आणलं. 2 महिने ते मी रुटीन माझं फॉलो केलं, कारण उन्हाळ्यात जर तुम्ही गुलकंद आणि काळ्या मनुका खाल तर शरीराला थंडावा देणाऱ्या त्या असतात आणि त्याचा इफेक्ट तुम्हाला लगेच एक 5-7 दिवसात नाही दिसत. तुम्ही 1 महिना 2 महिना जर कंटिन्यू खाल ना तरच तुम्हाला त्याचा फरक जाणवेल. इथे आता शांतपणे बसून मी 1 ग्लास पाणी पिते, कारण कसं असतं किचनमध्ये काम करताना बरंचसं तुम्ही कितीही म्हणा तरी गरम हे थोडंफार होत असतं आणि जेवढं तुम्ही काम करताना तेवढी आपली एनर्जी वाया जात असते. तर ती एनर्जी भरून काढण्यासाठी एक समतोल राखण्यासाठी ना आपल्याला पाणी पिणं खूप गरजेचं असतं. आणि जेव्हा पण आपण कधी नाश्ता करायचा असतो ना, उठल्यानंतर काहीतरी पहिलं ब्रश केल्यानंतर ना थोडंसं तुम्ही काहीतरी खा आणि त्याच्यानंतर मग ब्रेकफास्ट करायला घ्या. एकदम तुम्ही जेव्हा जास्त असा ब्रेकफास्ट डायरेक्टच खायला घेतात ना तेव्हा मग बऱ्याच वेळा ॲसिडिटी वगैरे होते. तसं होऊ नये म्हणून ब्रश जेव्हा करून झाल्यानंतर आता मी शांत चित्ताने बसते. माझं पाणी पिता पिता थोडीशी जी फेसची एक्सरसाइज असते ती करून घेते आणि जो बदाम घेऊन ठेवलेले ते सोलले, छानपैकी खाल्ले आणि त्याचबरोबर इथे मी बघते पण आहे मोबाईलवर माझं कितपत डाउनलोड झालं आहे की नाही किंवा चार्जिंग कितपत झालं आहे ते पण सगळे रिलॅक्स होऊन बघून घेते. कारण ही जी सकाळची ही जी काही 15-20 मिनटं स्वतःसाठी आपण रिलॅक्स होतो ना, मग पुढचा दिवस अगदी रिलॅक्स जातो. कारण मग एकदा आपण किचनमध्ये गेलो ना आणि मग असं होत जातं, अरे हे पण करायचं ते पण करायचं आणि मग असं वाटतं बाप रे मला किती काम आहे आणि आपण त्याच्याच टेन्शनमध्ये जातो आणि मग पुढे सगळी चिडचिड पूर्ण दिवसाची होऊन जाते. तर 10 मिनटं 15 मिनटं जे काय आहे तुम्ही ठरवून घ्या, मस्तपैकी रिलॅक्स व्हा आणि मग तुमच्या सगळ्या कामांना सुरुवात करा. कारण किचनमध्ये काम आपल्यालाच करायचं आहे. सकाळ सकाळ कोणी दुसरं येऊन तर आपल्याला हेल्प करणारं नसतं. त्याच्यामुळे आनंद घेऊन कामं करायची असतील तर स्वतःला पूर्णपणे शांत रिलॅक्स करून घ्या आणि मग तुमच्या कामांना सुरुवात करा. पीठ मळण्यापासून मी सुरुवात करते, कारण जसं मी म्हणते घाई गडबडीत जेव्हा आपण पीठ मळतो ना तेव्हा ते कधी कधी कडक होतं, त्याच्यामुळे चपात्या कडक होतात किंवा जे काही तुम्ही फुलके कराल ते देखील कडक होतात, छानपैकी फुलून येत नाहीत. तर छानपैकी पीठ मी मळून ठेवते आणि एक 10-15 मिनटं जर ते राहिलं ना तर छानपैकी मऊसूत होतं आणि मग चपात्या देखील खूप छान होतात. इथे कुकरच्या शिट्या पण झाल्या तोपर्यंत आणि कुकर पण आपलं थंड झालं सगळं माझं बाकीचं आवरेपर्यंत. कारण कुकरला, छोट्या कुकरला काही जास्त वेळ लागत नाही आणि वाटाणे पण लवकर शिजतात आणि बीट देखील खूप लवकर शिजतात आणि ते थंड होण्यासाठी मी बाहेर काढून ठेवलं आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये ना चमचा मी घालून ठेवते, म्हणजे ना त्याची वाफ सगळीकडनं निघेल आणि थोडेसे लवकर थंड होतील. थोडे थंड झाले ना की मग फोडणी वगैरे द्यायला बरं पडतं, म्हणून तसं करून घेते मी. आता फोडणीसाठीची सगळी तयारी करून घ्यायची. तर मी थोडंसं लसूण वापरते. मी आलं लसूणची पेस्ट वापरत नाही आहे, कारण आलं लसूणची पेस्ट मग थोड्यासाठी करा आणि आता उन्हाळा होता तर म्हणून मग मी उन्हाळ्यात जास्त आलं लसूणची पेस्ट वापरत नाही. इतर दिवशी तरी आपण वापरतो पण उन्हाळ्यात शक्यतो मी नाही बनवून ठेवत. तर म्हणून ना एकच लसूण मी घेतली आणि त्याच्याबरोबर एक छोटी लसूण घेतली, बारीक चॉप करून घेतली आहे. त्याच्याबरोबर कांदा घेतला आहे. फोडणीला अजून मी कढीपत्ता वापरणार आहे, ऑप्शनल आहे, पण कढीपत्ता, कांदा, लसूण असं सगळं तुम्ही घातलं तर टेस्ट खूप छान येते भाजीला. आणि टमॅटो एक घालणार आहे, टमॅटोची प्युरी घातली तरी चालते. ॲक्च्युली बऱ्याच वेळा टमॅटो वापरत नाही, पण टमॅटो वापरला तर थोडंसं एक आंबटस्पर अशी थोडीशी एक हलकीशी जी अशी टेस्ट असते ना ती ग्रेव्हीला खूप कांदा टमॅटोची खूप छान येते. त्याच्यामुळे कुठलीही ग्रेव्हीची भाजी असेल ना तर कांदा टमॅटोची प्युरी किंवा अगदी स्मॅश करून तुम्ही घातल्यानंतर खूप सुरेख असं लागतं. पण आता सकाळी गडबड असल्यामुळे आपण चॉप करूनच घेऊया. तर इथे मी आता फोडणीसाठी तेल गरम करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये सर्वात आधी मी लसूण टाकणार आहे आणि लसूण आपला छानपैकी परतला ना की मग आपण याच्यामध्ये कढीपत्ता आणि कांदा असं दोन्हीच टाकायचं आहे आणि कढीपत्ता कांदा छानपैकी परतला ना की मग आपल्याला त्याच्यामध्ये टमॅटो टाकायचं आहे, थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि छानपैकी आहे ना तो एकजीव करून घ्यायचा आहे. टमॅटो आणि कांदा छानपैकी मऊसूत झाला पाहिजे, मग त्याची ग्रेव्ही खूप सुंदर अशी होते. म्हणजे कुठल्याही पदार्थामध्ये आणि मीठ टाकताना तुम्ही अर्धाच जर टाकलं ना कांदा आणि टमॅटोमध्ये तर पूर्ण तुमच्या ग्रेव्हीला खूप सुंदर अशी टेस्ट येते. म्हणजे कांदा आणि टमॅटोला एकदा मीठ छान लागलं ना की पूर्ण ग्रेव्हीला मीठ खूप सुंदर असं लागलं जातं आणि पदार्थ आपसुकच खूप रुचकर असा बनतो.
मालवणी मसाला टाकला. या मालवणी मसाल्यामध्ये आमच्या बरंचसं सगळं मिक्स असतं, म्हणजे याच्यामध्ये गरम मसाला वगैरे सगळं मिक्स असतं, त्याच्यामध्ये काही एक्स्ट्राची टाकायची गरज नसते. पण तरी देखील मी थोडीशी हळद टाकते. आणि आपण ना कांदा वाटप जे हे केलं आहे कांद्या खोबऱ्याचं वाटप ते देखील मी आत्ताच ओतते. बऱ्याच वेळा मला कमेंट येते की ताई तू पहिलं छानपैकी भाजून घेते, तेलामध्ये परतवून घे आणि नंतर तू टाक. म्हणजे मी आता जी पद्धत केली तशी न करता पहिलं वाटप टाकायचं आणि नंतर त्याच्यात वाटाणे टाकायचे. पण ॲक्च्युली माझं असं म्हणणं आहे की ऑलरेडी कांदा खोबऱ्याचं जे वाटण असतं ते आपण बऱ्यापैकी तेलावर भाजून घेतोच, म्हणजे परतलेलंच असतं ते, असं काही कच्चं नसतं. त्याच्यामुळे तुम्ही कशाही पद्धतीने टाका. फक्त एवढंच आहे की तुम्ही त्याच्यात कुठले मसाले वापरता आणि ग्रेव्ही तुम्ही कितपत मुरवून छानपैकी शिजवताय वाफेवर त्याच्यावर त्याची टेस्ट अवलंबून असते. ना का ती की म्हणजे वाटप छानपैकी भाजलं आहे की नाही. भाजूनच आपण छानपैकी घेतो त्याच्यामुळे त्याला खूप सुंदर अशी टेस्ट येतेच, असं माझं वैयक्तिक मत आहे. तर आता चपात्या करून घ्यायच्यात आणि आज काही घाई गडबड म्हणजे माझाच टिफिन आहे. मिस्टरांचं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे आज त्यांचा घरूनच म्हणजे टिफिन खाणार होते, ते काही घेऊन जाणारे नव्हते. त्याच्यामुळे आता फक्त माझ्याच टिफिनच्या चपात्या आणि त्यांच्यासाठी दुपारसाठीच्या चपात्या मी करून ठेवणार आहे. एका साईडला ना आज म्हटलं चपात्यांना आपण तूप लावूया, कारण छानपैकी वाटाण्याची उसळ होते आणि वाटाण्याची उसळ असं छानपैकी चपाती असेल गरम गरम ना, तसं दुपारचं जेवण जेवायला खूप गरम गरम छान वाटतं. पण ऑफिसला असल्यामुळे तेवढं काही शक्य होत नाही आणि याच्यावरून मी आज विचार करते की आज पापड पण भाजून नेऊया. पण बघू, मला असं वाटतं आहे ना की व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये मला थोडा ना वेळ थोडासा ॲडजस्ट करायला थोडासा प्रॉब्लेम होतो. मग परत ट्रेन एखादी मिस झाली ना की मग पुढे अजून लेट मार्क होतात आणि मग प्रॉब्लेम होतात पंचिंगला. तर त्याच्यामुळे तुम्ही समजू शकता. तर आता बघू मिळतात की नाही ते आता मला पुढे कळणार आहे, कारण जसं जसं आता वेळ मी जसं जसं शूट करत जाईन तसं तसं मला कळेल की टाईम कसा कसा जातो आहे. आणि जर म्हणजे व्यवस्थित सगळं झालं तर मग पापड भाजून नेईन, नाहीतर मग पापड स्किप करणार आहे. पण दुपारी असं छानपैकी या भाजी चपातीबरोबर पापड असेल ना तर जेवताना त्याची मजा काही औरच येईल. आणि असं सगळं जेवण असेल ना तर कधी कधी खाताना पण दुपारी खूप मजा असते, कारण आपण एकत्र जेवायला जेव्हा बसतो 3-4 जणी तेव्हा कोणाच्या तरी भाजी असते. कोणाच्या भाजीत कधीतरी कारलं असतं, कोणाच्यात भेंडी असते, कधीतरी तोंडली असते, कधी ना कोणाची तरी प्रत्येक भाजी ही नावडती असतेच. आणि त्याच्यामध्ये अशी एखादी भाजी मिळाली ना तर अतिउत्तम, मग काय ते जेवणाची मजा औरच असते. तर इथे मी वरती झाली आपली ग्रेव्ही बघा, खूप सुंदर असा कलर देखील आला आहे आपल्या मालवणी मसाल्याचा, लाल लाल मस्त कलर आला. त्याच्यामध्ये आता वरती थोडीशी कोथिंबीर टाकली आणि थोडं 1-2 मिनटं झाकून ठेवायची. आणि ग्रेव्ही मी आज खूप जास्त अशी पातळ केली नाही आहे, तिथल्या तिथे ठेवली आहे, कारण मग नाहीतर डब्यामधनं लीक होईल. त्याच्यामुळे आता जे बीट होतं ते सोलून घ्यायचं आणि ते देखील मी आत्ताच कापून घेते, कारण म्हणा ना बीटचा सगळा गुलाबी कलर सगळीकडे पसरला जातो. त्याच्यामुळे ना असं सगळ्यांमध्ये मी मिक्स केलं नाही. तर मी काय करते, जेव्हा सकाळी चॉपिंग करते ना सुरुवातीलाच, तेव्हाच सगळं जे काही सॅलड म्हणजे गाजर काकडी वगैरे जे काय मी टिफिनला नेणार असते ना ते पहिलेच कापून घेते. पण मी म्हटलं नको, बीटचा सगळीकडे कलर पिंक होऊन जाईल, म्हणून मग आज ना शेवटी बीटला असं बाजूला ठेवलं. याच्यानंतर पण मला नाश्त्याची तयारी करायची, तर आज पण एक स्पेशल नाश्त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. स्पेशल म्हणजे आपण प्रत्येकजण बनवतच असतो, पण प्रत्येकजण त्याच्यामध्ये वेगवेगळं काही पदार्थ टाकून जेव्हा ती रेसिपी शेअर करतो तेव्हा तो एक नवीन पदार्थ बनला जातो. तर इथे माझी भाजी झालेली आहे, तर एका साईडला मी आता नाश्त्याची तयारी करते. फोडणीसाठी लागणार आहे मला कढीपत्ता, मिरची, कांदा, टमॅटो, गाजर, कोथिंबीर. तर अशा पद्धतीने आता हे सगळं चॉप करून घ्यायचं आहे. कांदा पण बारीकच करायचा आहे आणि अगदी थोडासा कांदा घेतला आहे, तुम्ही बघू शकता. मी खूप जास्त असा कांदा घेतलेला नाही आहे. आणि यामध्ये ना मी हा जो टमॅटो आहे छोटा, त्याच्यामधला पण छोटा म्हणजे अर्धा टमॅटो मी घेणार आहे. अर्धा टमॅटो मी तसाच ठेवून देणार आहे. आणि याच्यामध्ये ना टमॅटो आपल्याला थोडासाच टाकायचा, अगदी खूप जास्त टाकायचं नाही आहे, कारण टमॅटोने त्याची टेस्ट बिघडू शकते. म्हणजे एक बॅलन्स टेस्ट आपल्याला हवी आहे. म्हणजे जेव्हा आपण हा पदार्थ बनवून तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याकडे थोडंसं आंबटपणा पण असणार आहे आणि थोडीशी आपण साखर पण टाकणार आहोत, तो खूप सुंदर असा होतो. आणि ना आता कोथिंबीर बाजारात ना गावठी येत नाही आहे, तर त्याची ना मोठी मोठी पानं येतात. ते जेव्हा कापायला जातो ना तेव्हा ते असं जास्त रफ म्हणजे असं चॉप झाले जातात, एकदम फाईन बारीक चॉप नाही होत. गाजर पण छोटंसंच घेतलं आहे आणि गाजर पण किसून घ्यायचं. ॲक्च्युली छोटी किसणी मी वापरते जेव्हा इन्स्टंट काही करायचं असतं तिथल्या तिथे, पण ना मग त्याच्यात ना असे लांब शिरा नाही पडत, त्याच्यात तिथल्या तिथे छोटे छोटे पडतात. म्हणून मग म्हटलं जाऊ दे, काम वाढलं तरी चालेल, पण अशा मोठ्या किसणीवर केले ना तर खूप छान अशा लांब गाजराच्या शिरा पडतात आणि ना ते खायला दिसायला खूप सुंदर अशा दिसतात. आता मी या 1 वाटीने 3 पेले पाणी गरम करत ठेवणार आहे, कारण
आपण जी रेसिपी करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 3 पेले मी पाणी गरम करत ठेवलं आहे आणि इथे मी आता फोडणीसाठी तेल वापरणार आहे. तुम्ही तूप देखील वापरू शकता, पण तूप आपण नंतर वरून सोडायचं आहे, म्हणून मी आत्ता इथे तेल घेतलेलं आहे आणि छानपैकी खमंग अशी फोडणी करायची आहे. फोडणीसाठी मी सर्वात आधी उडदाची डाळ टाकणार आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकलं आहे राई, त्याच्यानंतर जिरं टाकायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही फोडणी करा, पण अशा पद्धतीने फोडणी केला तर अतिउत्तम, खूप सुंदर असं लागते. कढीपत्ता टाकला, कढीपत्ता टाकून झाल्यानंतर कांदा टाकला आहे. कांदा थोडासा असा परतून झाला, थोडासा नरम झाला की मग आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं मीठ. त्याच्यामध्ये मग आपल्याला जे आपण गाजर किसून घेतलं आहे ते गाजर, त्याचबरोबर थोडीशी साखर आणि कसं असतो साखरेचा एक थोडासा गोडावा किंवा एक आंबटपणा टमॅटोचा आणि खारटपणा आपला मिठाचा, असं सगळं ना खूप बॅलन्स असं होऊन जातं. याच्यामध्ये तुम्ही थोडासा हिरवा मटार जरी टाकला ना तरी अतिउत्तम लागतं आणि मुलांना जर तुम्ही असा दिला ना बनवून तर तो खाल्ला जातो आणि त्याचा ना कलर पण थोडासा वेगळा असा येतो, नेहमीसारखा असा व्हाईट कलर येत नाही, तो खूप छान दिसतो आणि वेगळं काहीतरी आहे असं बनवलेलं असं काहीतरी वाटतं आणि मग ते खाल्लं जातं. तर इथे मी ज्या पेल्याने 3 वाटी पाणी घेतलेलं त्याने 1 वाटी भाजलेला रवा घेतला आहे. भाजलेला रवा माझ्याकडे फ्रीजमध्ये नेहमी ठेवलेला असतो, म्हणजे असं सकाळच्या वेळेस ना पटकन होतो, वेगळा शिरा भाजायची गरज लागत नाही. आता मी एका वाटीला 3 पेले पाणी टाकलेलं आहे आणि मी आत्ताच कोथिंबीर टाकून घेतली. एकदा का रवा आपला शिजला ना की मग कोथिंबीर टाकली ना तर ती वरच्यावरतीच राहते आणि अशा वेळेस आपण जर टाकली तर ती छानपैकी सगळ्याकडे मिसळली जाते आणि त्याची चव पण खूप सुंदर येते. इथे करता करता मी एका साईडला आता ना प्लॅटफॉर्मवरची सगळी भांडी मी काढून घेते, कारण ना सगळं फोडणी केल्यानं त्याचं इकडे तिकडे सगळं उडालेलंच आहे आणि मग ते असंच ठेवून जाणार नाही आहे मी, कारण मग ना संध्याकाळपर्यंत येईपर्यंत ना खूप प्लॅटफॉर्मवर चिकट होऊन जातं, कारण मग दुपारी कुकर वगैरे पण लावलं गेलं तर मग ते अजून चिकट होऊन जातं संध्याकाळपर्यंत येईपर्यंत. म्हणून सगळा प्लॅटफॉर्म क्लीन करून घेतला आणि एकदा का प्लॅटफॉर्म पूर्ण क्लीन केलेला असला ना, म्हणजे सगळं खाली उचलून ठेवलं ना की मग क्लीन करून पण एक 5 मिनटात होऊन जातं, अगदी सहज होऊन शकतं. आणि उपमा तुम्ही बघू शकता खूप सुरेख कसा कलर आलेला आहे त्याला, पिवळसर, म्हणजे कुठलीही हळद पण टाकलेली नाही आहे, पण गाजर आणि या सगळ्याचा ना एक हलका कलर आलेला आहे. आता आपण ना साईडने याच्यामध्ये तूप सोडणार आहे. जेव्हा पूर्णपणे हा तयार होईल ना तेव्हा याच्यामध्ये साईडने तूप सोडायचं आणि ना हा उपमा आहे ना अशाच्या असाच, म्हणजे थंड जरी झाला ना तरी तो हा असा मऊसूतच राहतो. नाही तर मग बऱ्याच वेळानं उपमा थोड्याच वेळाने राहिला ना की मग तो थोडासा कडक होतो किंवा एक घट्टपणा जास्त होतो, पण असं वरून तूप टाकलेलं असेल ना तर तो छानपैकी मऊ सॉफ्ट असा राहतो. तर ते प्लॅटफॉर्म पण क्लीन करून घेतो, कारण हे एक पण मोठं काम असतं, कारण मग खूप मेसी असला ना की मला अजिबात आवडत नाही किचनमध्ये. म्हणजे मला कितीही उशीर झालेला असला ना तरी जास्तीत जास्त म्हणजे अजून त्याच्यामध्ये जेवढ्या कामामधनं मला वेळ काढायचा त्याच्यामधनं मी अजून 5-7 मिनटं कुठेतरी इकडे तिकडे ॲडजस्ट करते, पण किचन प्लॅटफॉर्म क्लीन करूनच जाते. तर ही जिथलं जे आहे तिथले व्यवस्थित त्या गोष्टी ठेवून घेते परत. आणि ही बॉटल नवीनच वापरायला काढली आणि ॲक्च्युली खूप छान बॉटल आहे, खूप छान तेल पडलं जातं, अगदी बाहेर पण पडलं जात नाही. जेवढं पाहिजे तेवढं आपण ओतून घेऊ शकतो आणि जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच पडतं, म्हणजे एक्स्ट्राचं पण पडत नाही. तर इथे सगळी भांडी जी जेवणाची झाली आहे ती व्यवस्थित परत आता सगळी जिथल्या तिथे सगळी ठेवून घेते आणि मग आता टिफिन भरायला घेते. तर टिफिन भरण्यासाठी मी छानपैकी मग जो माझे डबे आहेत ते त्याच्यामध्येच वापर करणार आहे. आणि मी ना आज काही कोल्ड्रिंक वगैरे, म्हणजे जसं आपलं कोकम सरबत वगैरे जे नेहमी नेत होती आता उन्हाळ्यात, ते आता बंद केलेलं आहे. आता कोल्ड्रिंक्स वगैरे काही नाही किंवा सरबत वगैरे काही नाही, छास वगैरे काही नाही, सगळं बंद केलं आहे मी आता. तर आता फक्त सलाड नेते आणि जी उसळ केली आहे ती बऱ्यापैकी आता थोडीशी थंड झाल्यानंतर ना थोडीशी घट्ट झाली, पण अजूनही थोडीशी गरम आहे, त्याच्यामुळे ती ना अशीच थोडा वेळ 5-10 मिनटं म्हणजे जाईपर्यंत वेळ आणि टिफिन पण सगळा भरेपर्यंत मला वेळ आहे, तर थोडा वेळ उघडीच ठेवणार आहे, म्हणजे ती थोडीशी वाऱ्याने थंड होऊन जाईल. जे सलाड घेतलेलं त्याच्यातला टमॅटो आता मी मलाच घेऊन जाते, कारण तो तसाच राहील संध्याकाळपर्यंत, म्हणून थोडंसं 2 उकडलेले बीट होतं त्यातलं मी 1 मला घेतलं आहे, 1 मिस्टरांसाठी ठेवून घेतलं आहे. डबे छानपैकी पॅक करून घ्यायचे, आपल्या बॅगमध्ये पण भरायच्यात. बॅगसाठी पण मला बऱ्याच वेळा खूप कमेंट आलेली की ताई तुझी बॅग खूप छान आहे, तर ती बॅग तू कुठून घेतलीस. थोडासा ना ट्रेनमध्ये वगैरे खाऊ खाण्यासाठी म्हणून थोडेसे चणे घेतलेत, अगदीच संध्याकाळी कधीतरी खायला, किंवा सकाळी तर नाही खात मी, येतानाच कधीतरी असं वाटतं तोंडात काहीतरी खावं किंवा थोडीशी भूक लागली असं वाटतं, म्हणून मग मी ते घेतलेत. आणि ही बॅग जर तुम्ही म्हणाल ना तर ही बॅग मी ऑनलाईन मागवलेली आहे, त्याची लिंक पण मी दिलेली आहे मागे. जर नसेल तुम्हाला भेटली किंवा कोणाला अजून हवी असेल तर मी आता ह्या व्हिडिओच्या खाली देईन. आणि बॅग आहे ना खूप इझी टू वॉश पण आहे,
म्हणजे तुम्ही वॉश करू शकता इझिली. आणि मी ना व्यवस्थित रोज अशी आणून व्यवस्थित फोल्ड करूनच ठेवते आणि ती छान राहते, अगदी छान राहते. चपात्या आता मी सगळं काढून ठेवते आणि उपमा पण काढून ठेवलं आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मी भांडी आहेत ना एक्स्ट्राचे ठेवत नाही. जे झालेलं असेल ना ती सगळी भांडी म्हणजे जो काही पदार्थ असतो एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेते आणि मग जी भांडी झालेली आहेत यूज ती सगळी घासून ठेवते. कारण मग मिस्टरांना पण ती जमतील नाही जमतील माहिती नाही. आणि 1-2 वेळेस मला खूप चांगला अनुभव आला माझ्या पॅनवरनं. त्याच्यामुळे मग मी त्यांच्यासाठी अशी काही जी माझी चांगली भांडी असतात ती अजिबात ठेवत नाही. कारण मग ते स्पॉन्ज वगैरे काता वगैरे ते त्यांना माहिती नसतं आणि मग थोडा काता वगैरे जर मारला ना तर भांडी खराब होतात रफमध्ये. म्हणून मग मी ठेवत नाही, मी सगळी भांडी घासून जाते. आता थोडेसे फ्रूट्स जे होते ते पण काढून ठेवते, कारण मला नंतर घाईघाईत लक्षात राहत नाही की आपल्याला काय खायचं. म्हणून जिथे उपमा ठेवला आहे ना तिथेच बाजूला ॲपल आणि थोडेसे चेरी काढून ठेवलेत, म्हणजे जाताना मला ते खायचं आहे नाश्त्याबरोबर हे माझ्या लक्षात राहील. इथे आता भांडी घासून घेतल्यानंतर मग मी आता माझी जी कामं आहेत, म्हणजे मेन आता आंघोळी राहिली आहे, बाकी आंघोळीला जायचं आहे, त्याच्यानंतर ऑफिसची तयारी आहे. तर कपडे तर मी रात्रीच प्रेस करून ठेवते. रात्री म्हणण्यापेक्षा आठवड्याचे कपडे मी एकदाच प्रेस केलेले असतात. एखाद्या वेळेस जर असतील तर ते आदल्या दिवशी रात्री आठवणीने मी प्रेस करते, म्हणजे सकाळी घाई गडबड होत नाही, सकाळी सगळ्या गोष्टी हातात मिळतात. आता मी अंघोळ करून आली आहे आणि सगळ्या गोष्टी आता मी इथे काढून घेतलेल्याच होत्या थोड्याफार, पण बाकीच्या ज्या गोष्टी होत्या त्या अजून मी आतमध्येच ठेवलेल्या होत्या, म्हणजे ऑर्नामेंट्स थोडे वगैरे जे काही होते ते. तर ते आता व्यवस्थित घालून घेते. आणि तुम्ही मला बऱ्याच वेळा विचारतात की ताई तू मॉइश्चरायझर कुठला वापरते किंवा फूट क्रीम कुठला वापरते. तर फूट क्रीम मी आता बंद केलं आहे. आता पाऊस असल्यामुळे मी आता सकाळी जाताना नाही लावत, फक्त रात्रीचंच लावते. आणि तुम्ही जर म्हणाल तर मॉइश्चरायझरसाठी म्हणाल तर लॅक्मेचं पीच मिल्क वापरते किंवा बायोटिकचं मॉर्निंग नेक्टर वापरते, ते देखील खूप चांगलं आहे. आणि तुम्ही फूट क्रीममध्ये म्हणाल तर खादी ब्रँड नेमच आहे खादी, तर खादीची फूट क्रीम खूप चांगली आहे. तर मला लिंक मिळाली तर मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. पण तुम्हाला जर नसेल मिळाली तर तुम्हाला ॲमेझॉनवरती वगैरे जर तुम्ही खादी ब्रँड नेम टाकलं खादी फूट क्रीम तर तुम्हाला तिथे मिळेल. तुम्हाला त्याच्यावरनं रिव्ह्यूवरनं पण कळेल. खूप चांगली आहे आणि खूप छान इफेक्ट पडतो त्याने. जर तुम्हाला भेगा पण असतील ना तरी देखील त्या हील व्हायला भरून घ्यायला ना खूप मदत होईल. तर खादी कंपनीची चांगली आहे. ओरिफ्लेमची पण मी फूट क्रीम एकदा वापरलेली, ती पण खूप चांगली आहे. पण ॲक्च्युली मला तसं काही क्रॅक वगैरे नाही आहेत, पण त्या होऊ नये म्हणून मी ती फूट क्रीम लावते. तर थोडी काळजी घेतली पाहिजे. आणि आता पावसात तर तुम्ही घ्या, कारण पावसात घरच्या घरी तुम्ही पेडिक्युअर मॅनिक्युअर जे काही असतं ना, आपण ह्या ज्या 2 गोष्टी असतात त्या पावसात करणं खूप गरजेचं आहे. तर कारण कसं असतं ना, खाली आपण जेव्हा कधी पावसात चालतो नखांमध्ये बऱ्याचशा गोष्टी जाऊन बसतात आणि आपल्याला कळत नाही, तर त्यासाठी त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. बाहेर बघितलं तर थोडा पाऊस पडतच होता. तर माझी ना ही बॅग आहे, ही एक प्लॅस्टिकची बॅग आहे. प्लॅस्टिक नाही म्हणता येणार, जसं काय बोलतात प्लॅस्टिक पण नाही एक्झॅक्टली म्हणता येणार. पावसापासून प्रोटेक्शनसाठी जसं रेनकोटचा आतला कपडा असतो ना तशा पॅटर्नमध्ये हे मटेरियल आहे या बॅगेचं. ही बॅग पण मी आयकियामधनंच घेतलेली आणि ही माझी पावसाळ्यातच मी ही बॅग वापरते. ॲक्च्युली माझ्या आधी जी बॅग वापरत होती ना त्याच्या साईजला ही परफेक्ट होती आणि जर झोपच्या बॅगला ना थोडीशी छोटी पडते, पण तरी पण ना ती व्यवस्थित बसते त्याच्यामध्ये. आणि बॅग खराब होऊ नये म्हणून मी तीच वापरते. जेव्हा पाऊस असतो, कधी निघताना पाऊस असला ना की मी ती घालूनच जाते आणि मग जेव्हा पाऊस नसेल ना तेव्हा फक्त ती काढते. पण शक्यतो जरी बारीक जरी पाऊस असेल ना तरी मी ती घेते, म्हणजे बॅग व्यवस्थित राहतात आणि मेन म्हणजे आतमधल्या गोष्टी पण व्यवस्थित राहतात. नाहीतर मग कधी कधी असं होतं एका साईडने आपण किती छत्री घ्या किंवा रेनकोट घ्या, एका साईडने बॅग ही भिजलीच जाते. म्हणून मग मी त्या छोट्या छोट्या करते. आता माझी ऑलमोस्ट सगळी कामं झाली. थोडीशी देवाची पूजा करून घेतली, देवाला पाया पडून घेतलं, नमस्कार केला स्वामींना आणि आता त्याच्यानंतर जो काही नाश्ता आहे तो नाश्ता करून घेणार. आणि नाश्ता करून झालं की इथे माझं सगळी कामं संपलेली आहेत. आता जे काय फक्त केस सोडायचे आहेत. केस मी ड्रायरने ड्राय करत नाही कितीही घाई असले तर. जेव्हा मला कुठे बाहेर वगैरे जायचं असेल किंवा अगदीच घाई असेल तेव्हाच करते. पण आता ट्रेनच्या ट्रॅव्हलिंगमध्ये 1-1.5 तासामध्ये ते सुकून जातात ऑफिसला पोचेपर्यंत, म्हणून मग मी ते तसेच ठेवले. ते काही मी ड्रायरने ड्राय वगैरे केले नाहीत, कारण जेवढे तुम्ही नॅचरली तुम्ही सुकवाल तेवढे खरंच खूप चांगले असतात. तर अशा पद्धतीने आजचा मी ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर केलेला. आय होप तुम्हाला आवडला असेल. आजचा ब्लॉग थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही सजेशन्स असतील मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं ते देखील मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. तर चला लवकरच भेटू माझ्याच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.